मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. काल सप्त्याचा पहिला दिवस होता आणि काल साईबाबा मंदिराजवळ सप्ताह होता आणि आज सप्त्याचा दुसरा दिवस आहे. आज गावातल्या घरी विठ्ठल रुक्मिणीचा सप्ताह आहे. त्यासाठी आम्ही गावातल्या घरी चाललोय. ही आई आणि मी चाललोय लोणच्याच्या भरण्या घेऊन. बघा भाई साहब, हात दुखायला लागले यार. जास्त काय लांब नाही आहे गावातलं घरदारी, पण हात दुखायला लागलाय. आई येते माठी चालत चालत. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. बालपणी होते माझे मन हे अजान, तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान, गेले सर्व ध्यान. वृद्धपण येता आली जागती महान, वृद्धपण. आणि नानी आणि भाई काका इथे विठ्ठल रुक्मिणीच्या कानात मकर आणि मकर कुंडला आणि मुकुट घालतात. हे आम्ही आता गावातल्या घरी पोचलेलो आहोत आणि इथे भाजी निवडायचं काम चालू आहे. इथे स्वयंपाक चालू आहे. काय करताय स्वयंपाकाला? डाळ भात, शेंगा, वाटाणा, बटाटा, वरण भात, तांदूळ चटणी, मटर, शेंगा, बटाटा, टोमॅटोची चटणी. इथे हे बघा स्वयंपाक चालू आहे. हा फक्त दुपारचा स्वयंपाक आहे आणि रात्रीचा स्वयंपाक नंतर होईल. असा माणूस म्हणजे केदारनाथला रस्ता नव्हता ना तेव्हा. हो तवा नव्हता. केदारला गेल तो एकदा, बद्रीनाथला 2 वेळेला झाल्या, काशीला 3 वेळेला झाल्या, रामेश्वरी, चित्रकूट, द्वारका, मथुरा, अयोध्या, वृंदावन, भारत फिरले आई. नेपाळ, नेपाळ. आवाज येतो बाकी. इथे आई किती फिरली आहे ते सांगते. इथे अजून भाजीच निवडतायत. भाजी निवडता गप्पा मारतायत. आणि ही आहे आमची नानाची आई. ती किती फिरली आहे ते सांगते. तिने अख्खा भारत भ्रमण केलाय. मार्ग शुद्ध दशमी पाहून गुरुवार केला अंगीकार, तुका म्हणे माझी अमनीचा जाणून या भाव, तो करी उपाव गुरुराव, आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेणे नवे गुंपा कोटी काही, जाते पुरे एक उतर रे फारा, हा भव सागर साधू संत, जाण त्याने न त्या जया जैशी आवरी, उतरा सागरी तापदाटे, तुका म्हणे मज दाखविला तारू, कृपेचा सागरू पांडुरंग. राम कृष्ण हरी. फिरते रहूत ओय गाऊ कौतुका तू रे बा विठ्ठला, ओय गाऊ कौतुका तू रे बा विठ्ठला, जनिनी दलीला सुपात भरीला, आणि सासू पुरे ठेविला तू रे बा विठ्ठला, सासू पुरे ठेविला तू, परपंच दलंदलीला सुपात भरीला, सासू पुरे ठेविला तू रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा दीर्घ तिसरा, आणि ओया गाऊ तारासी रे बा विठ्ठला, ओया गाऊ तारासी. दिली मला गराई रूप पातालोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले. तो विठ्ठल भरवा, तो महादेव भरवा, तो महादेव भरवा, तो
भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवरी, म्हणून विठ्ठल आवरी, म्हणून विठ्ठल देवा. हे बघा गाईची ते आता सगळ्या जेवत आहेत. माझं तर जेवण झालंय आणि भयंकर असं गरम होत आहे. आणि आमचे निशू आता आलेत आणि माऊ पण आलेली आहे. आता आम्ही थोड्याच वेळात घरी जाऊ आणि भेटू संध्याकाळी. तर माझा ब्लॉग असाच शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा. हे बघा हे पूर्ण शेत आहे आणि या शेतातून आम्ही स्कूलमध्ये जायचो आधी. आणि आता इथे पूर्ण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. आणि ही वाली बिल्डिंग आहे त्याच्यात आम्ही राहतो. आणि भयंकर असं ऊन लागतंय. हे बघा डुग्गू हाय कर. कसं ऊन लागतंय डुग्गू? मस्त लागतंय. खूप ऊन लागतंय यार. इथे मी खाली बसली आहे आणि विघ्नेश गेलाय कपड्यांची बॅग आणायला. आता बघा का त्याला माहीतच नाहीये की मी इथे बसली आहे. आणि हे बघा हा अतरंगी एवढा आहे त्याला माहिती आहे मम्मी कुठेच जाणार नाही. हा दात काढतोय. ये पटकन. कोण तू ना? तू आहेसच. गुड इव्हनिंग गाईज. आता डुग्गू आणि मी, डुग्गू इकडे बघ, गेलेलो पार्सल आणायला आणि थोडंसं काम होतं तिकडे गेलेलो. तरी येताना मस्त समोसे आणलेत आणि थोड्याच वेळात आम्ही गावात जायला निघू. तर तुम्हाला समजेल आज कोणाचं कीर्तन आहे आणि आज काय काय मजा केली. तर माझा ब्लॉग असाच शेवटपर्यंत बघा. तर भेटू रेडी झाल्यावर. गुड इव्हनिंग गाईज. आता आम्ही निघालोय गावात कीर्तनाला जायला. सो आम्ही आता रेडी झालोय. हा माऊली आहे माझ्या जवळ. माऊलू माऊलू हा आईचा देवाला आहे. हे बघा कसं सजवलंय मस्त. हा माझ्या माऊलू आहे आणि माऊलू आणि मी गावात यायला रेडी झालोय. हा आमच्या माऊलूचा लुक आहे. मस्त त्याने कुर्ता आणि पायजामा घातलाय. हे बघा से हाय माऊलू. से हाय. हाय. प्रयत्न करत आहोत नाही का. विशेषतः या चौधरी परिवाराच्या आमच्या या परिवारावर संप्रदायावर विशेष प्रकारचे ऋण आहेत नाही का. आदरणीय शंकरकाकांचं जे प्रेम वासुदेव महाराजांवर होतं जे या संप्रदायावर आहे ते मी शब्दात वर्णन करू शकत नाही का. एवढं प्रेम त्यांचं या परिवाराचं वासुदेव महाराजांवर होतं नाही का. आम्हाला हे ऋणातून आम्ही मुक्त होऊ शकत नाही. पण तेवढंच आमच्या भाग्याला आली ही सेवा. विठ्ठल वामन बाबा आणि सद्गुरू वासुदेव महाराज आणि वैकुंठवासी जयराम शेठ यांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील 2 शब्द बोलतो. माझी या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा साधावया. या दोन्ही
कुटुंबाच्या वडिलांची मिरासी आहे. म्हणूनच ही सेवा आपल्याला ऐकायला मिळते. हाय गाईज, या आमच्या 2 वहिनी आहेत. त्या आता जेवायला बसले. ते बघा जेवायला केवढं घेतलं. हे बघा वरण भात भाजी आणि लापशी बघा केवढी घेतली बघा. आणि छोटे छोटे बटाट्याचे वडे. हाय, आता मस्त जेवण वगैरे झालंय आणि इथे सगळी झाडू वगैरे मारतात. हे बघा, कारण की आता रांगोळ्या काढायचा कार्यक्रम होणार आहे. सगळे आता रांगोळ्या काढणार आहेत कारण की 25वा रौप्य महोत्सव आहे आणि उद्या पालखी निघणार आहे आणि त्यासाठी रांगोळ्या काढणार आहेत. ही आमची अक्का, माझी मोठी बहीण. इथे रांगोळी काढतायत. कलर नाही पडणार. इथे काम कमी आणि गोंगाट जास्त आहे. हे बघा, इकडे क्रिकेट खेळताय ते लोक. हे बघा, एकदम अरे काढा ना तुम्ही पटापट रांगोल्या घरी. आणि इकडे रांगोळ्या काढताय. रांगोळी काढतात असे लाईन्स टाकू नको तिथे खालीच करायला काढू का ते ना. हे कर नाटक थोडासा नाचताय. अरे फिरव ना लवकर. हा नाही अशीच आउटलाईन ना फक्त. इथे संस्कार बांधती रांगोळी काढली आहे. ही माझी वहिनी आहे, ही नानी आहे, ही अक्का आहे, ही ताई आहे, ही राजश्री वहिनी आहे. ए काय नाही, हिने एकच रांगोळी काढली आहे, ती पण माझ्या मदतीने नाही, एवढूशी काढलेली. तू इथपर्यंत टाकते आता. इथपर्यंत म्हणजे तुला असा बोलायचं आहे का अक्काला काही येत नाही? हाय माऊ, हाय माऊ, हाय माऊ. निर्भयला धर. आता निर्भयची बारी. आता निर्भयची हे थांब. घे निर्भयला धर. पकड निर्भयला. निर्भयची बारी आता. चढशील चढशील याच्यावर. हा, दुपारपासून बोलते ना, चढशील. मारायचं नाही. का मारला का मारला हात नको जोड. ओ भाई साहब 6.
इथे यांचा फोटोशूट चालू आहे. ही पूर्ण आमची फॅमिली आहे. ही एवढी सगळी आहे ती चौधरी फॅमिली आहे. इथे रांगोळ्या कंप्लीट झालेल्या आहेत. काय काल आणलेला मी. अँड नाईस नाईस आहे. हे बघा ह्यांची रांगोळी कंप्लीट झालेली आहे. प्राजक्ता पाटील, मोहिनी चौधरी आणि वीणा पाटील यांनी रांगोळी काढलेली आहे. हे बघा इथे हे मोरपंख चिपकवायचं काम चालू आहे. ही माझी भाची आहे, ही माझी भाची आहे आणि ही माझी बहीण आहे. सासा बोटा अंगठा घ्यायला तो सगळं जॉईन झाला. आता अंगठी जॉईन केलं. हे सगळे चौधरी फॅमिली आहेत आणि चौधरी फॅमिलीच्या सुना आणि मुली आहेत. हे बघा पूर्ण तिथपर्यंत रांगोळ्या काढल्यात. हे बघा ही आमची किट्टू आहे आणि ही बघा किती मस्त रांगोळी काढली आहे. आता आम्ही तिघच घरी आलेलो आहोत. बाकी सगळे घरी आलेले आहेत आणि आम्ही तिघं गावात राहिलेलो रांगोळ्या काढण्यासाठी. तर आता हे बघा आता आम्ही आलेलो आहोत आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. ओके मी थँक्यू. बाय बोल, बाय बोल. बाय.